की फक्त पदाधिकाऱ्यांनी काम करून होत नाही, तर अधिकाऱ्यांची चांगली आम्हाला असणारी साथ असे सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला सेवा प्रवेश नियमावलीच्या संदर्भातला विषय साहेब बऱ्याचशा महापालिकांचा पूर्ण झाला. आपल्या महापालिकेचं या ठिकाणी पेंडिंग असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कामगार भरतीच्या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आल्या. परंतु सर्व पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार आपण बरेच प्रश्न आधी माहिती असणारेच प्रश्न आहेत. विकास व्हायचे असेल तर त्यामध्ये फायनान्शियल 30%पेक्षा कमी त्याच्यावर जर जात असेल तर आपण एक नव्हे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हद्दवाढ आहे, कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचा प्रश्न आहे, कोल्हापुरातील सर्वच रस्ते अतिशय त्यांची वाईट अवस्था आहे, कोल्हापूर शहरासाठी काम करणारे अधिकारी त्यांच्या काही नियुक्त्या किंवा नव्याने भरती हेही शासनाकडे काही प्रलंबित प्रश्न आहेत. खूप सारे प्रश्न कोल्हापूर शहरामध्ये आहेत. त्यामुळे आज कोल्हापूर महानगरपालिका ड वर्गामध्ये आहे आणि अ वर्गामध्ये आणण्यासाठी आर्थिक तरतूद होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या नजदीकच्याच काळामध्ये लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिका अ वर्गामध्ये यावी यासाठी मी तसेच सर्व पदाधिकारी अधिकारी सर्व लोक आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि याला जोड शासनाची प्रशासनाची असल्याशिवाय केंद्राची सर्व आपल्या मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांची असल्याशिवाय या सर्व मागण्या मान्य होऊ शकत नाहीत. आणि म्हणून रिझल्ट्सकडे जाण्यासाठी आपण अशा पद्धतीची आज त्यांची व्हिजिट कोल्हापूरला घेतलेली आहे. तर खूप मोठा हा विषय आहे की हद्दवाढ झाल्याशिवाय शासनाच्या सगळ्या आपल्याला ज्या काही योजना आहेत किंवा चांगला फंड आहे तो कोल्हापूर शहरासाठी येऊ शकत नाही. त्यामुळे प्रामुख्याने कोल्हापूर शहरातील हद्दवाढ याच्यावरती विशेष चर्चा झाली.